माय माऊली नमस्कार. आज आपण सणवार उत्सवमध्ये उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा माहिती बघूया. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे काय हो? तुम्हाला परिचित झालेला शब्द बघूया. कोणत्याही नदीने उत्तर दिशेने वाहणे हे अत्यंत पुण्यदायी समजले जाते. जसे की काशी येथे गंगा नदी वरुण घाटापासून अस्ती घाटापर्यंत उत्तर वाहिनी होय. म्हणूनच काशी अत्यंत पुण्यदायी आहे. तसेच नर्मदा माई ही रामपुरा ते तिलकवाडा या दरम्यान आपला पूर्व ते पश्चिम मार्ग सोडून उत्तर दिशेने या भागात वाहते. रामपुरा येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे तिलकवाडापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो व ती पश्चिम दिशेने प्रवाहित होते. रामपुरा ते तिलकवाडा व परत तिलकवाडा ते रामपुरा या साधारण 21 किलोमीटरच्या मार्गावर नर्मदा माईच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणतात. याचा उल्लेख नर्मदा पुराण व स्कंद पुराणामध्ये होय. नर्मदा माईची पूर्ण परिक्रमा करणे प्रत्येकाला जमलेच असे नाही, कारण स्वास्थ्य, वेळ, इतर काही कारणामुळे बरेच जणांना पूर्ण नर्मदा परिक्रमा करणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी हा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचा पर्याय योग्य ठरतो. नर्मदा माईची पूर्ण परिक्रमा ही करणे ज्यांना शक्य नाही त्यांना नर्मदा माईची साथ मिळावी, आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांनी उत्तरवाहिनी परिक्रमा करावी. उत्तरवाहिनी परिक्रमाचा कालावधी कोणता बरं? चला ऐकूया. संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा ते चैत्र अमावस्यापर्यंत उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करता येते. परिक्रमेचे अंतर हे अंदाजे दोन्ही तट मिळून 21 किलोमीटर आहे. त्याला साधारणपणे 6 ते 7 तास वेळ लागतो. ते एका दिवसात पार करता येते. त्यामुळे आपण संपूर्ण महिन्यात कोणत्याही दिवशी नर्मदा माईची ही परिक्रमा करू शकतो. ही यात्रा फक्त चैत्र महिन्यामध्येच होते. यावर्षी ही यात्रा 30 मार्च 25 ते 27 एप्रिल 25 या कालावधीमध्ये होईल. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमाचा मार्ग. आपण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही वासुदेव आश्रम येथून सुरू करतो. वासन हे उत्तर तटावर आहे. आपण साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतर चालून रेंगण या ठिकाणी पोहोचतो. त्यानंतर आपणास तटबदली करावा लागतो. आपण नावेने नर्मदा माईला पार करतो, रामपुराला उतरतो. तेथून आपला परतीचा मार्ग सुरू होतो. साधारण 11 किलोमीटर नंतर आपण श्री सीताराम बाबांचा आश्रम येथे पोहोचतो. आपण परत नावेने माई पार करून तिलकवाडाच्या किनाऱ्याला उतरतो. तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर व इतर स्थळांचे दर्शन घेऊन वासन येथे पोहोचतो. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमाच्या मार्गातील पवित्र मंदिरे. वासन येथून संकल्प घेऊन वासन येथे कपिलेश्वर तीर्थ, रिंगणमधले कामदेश्वर तीर्थ यांचे दर्शन घेऊन आपले उत्तर तटावरील चालणे थांबते. मग नावेने माई पार केली की आपण दक्षिण तटावर रामपुरा येथे येतो. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदा मायाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडेवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. पुढे पंचकुबेरपैकी एक धनेश्वर महादेव मंदिर, त्याला लागूनच रामजानकी आश्रम, मग नंतर मांगरोल नावाचे एक छोटे गाव. या गावात मंगलेश्वर महादेव मंदिर, याला लागूनच दिव्यधाम आश्रम. आश्रमात श्रीमद आद्य शंकराचार्य यांची सुंदर मूर्ती. तेथून पुढे लागते तपोवन आश्रम. परमपूज्य श्री पूर्णानंद सरस्वती स्वामीनारायण स्वामी महाराज यांच्या तपस्येने अतिशय जागृत झालेला हा आश्रम आहे. हे स्वामी आठवड्यातून फक्त एकदा खिडकीमधून सर्वांना दर्शन देतात. त्यामुळे ह्या भागात त्यांना खिडकीवाले बाबा या नावाने ओळखतात. या आश्रमामध्ये
परिक्रमावासियांसाठी छान सेवा देतात. नंतर मार्गात लागतो तो श्रीरामानंद आश्रम. या मंदिरात श्रीराम जानकीच्या सुंदर मनोहरी मूर्तीचे दर्शन होते. येथे भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. आणि त्यापुढे सर्वात शेवटी लागतो तो श्री सीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर रमणीय आहे. देवीचे सुंदर मंदिर आहे. येथून आपण नर्मदा माईच्या अंगणातून प्रवास करत करत नावेने माई पार करून परत तिलकवाडाला पोहोचतो. तिलकवाडा येथे श्री वासुदेवानंद सरस्वती स्मृती मंदिर, रामेश्वर महादेव, हनुमानजीचं दर्शन घेऊन प्रारंभ तिलकेश्वर, गौतमेश्वर, सप्त मातृका, नर्मदा मंदिर यांचे दर्शन घेऊन वाटेत पूल संगम ब्रिज पार केला की मणी नागेश्वर मंदिर करून आपण पुन्हा वासन येथे पोहोचतो. आता आपण बघूया परिक्रमा रूपरेषा. वासन येथे आश्रमात आपणास राहण्यासाठी कॉमन सोय आहे. येथे मोठा हॉल, मंडप, गाद्या, सतरंजा, बाथरूम, संडास वगैरे उपलब्ध सोयी आहेत. आपणास सकाळचा चहा, नाश्ता, दुपार, रात्रीचे भोजन यांची उत्तम सोय आहे. आश्रमात आपण आदल्या दिवशी संध्याकाळी परिक्रमा संकल्प घेऊ. सकाळी लवकर पहाटे 3 वाजता उठून स्नानपूजा करून 4 वाजता परिक्रमा करण्यास सुरुवात करायची आहे. सकाळच्या सुंदर वातावरणात आपण आनंदी होतो. आपली आनंद यात्रा मस्त सुरू राहते. मार्गात सेवा देणारे आश्रम सेवाभावी मंडळे आहेत. त्यांचा प्रसाद ग्रहण करत करत आपली परिक्रमा छान होते. सकाळचे प्रेम, सगळ्यांचे प्रेम शोभा पाहून आपण एका वेगळ्याच विश्वात आहोत हे नक्की जाणवते. परत तिलकवाडा तटावर आल्यावर मस्त माईच्या पात्रात अखंड डुंबन नर्मदा स्नान करून छान छान गारगार प्रवाह आपला सगळा सेन गायब करतो. परत वासन येथे आश्रमात आल्यावर माईची सामुदायिक आरती करा. मग कन्यापूजन करून त्यांचा आशीर्वाद घ्या. परिक्रमा पूर्ण करून मग आपण इतर देव दर्शनासाठी जावे. जसे की जवळील गरुडेश्वर येथील परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन, नारेश्वर येथील श्रीरंग अवधूतजी स्वामी महाराज यांचे तपश्चर्या स्थान व समाधी दर्शन, कर्नाळी येथील कुबेरी भंडारी मंदिर, पवित्र दत्तस्थानाचे दर्शन घेण्याचा लाभ घ्यावा. तिलकवाडा, वासुदेव कुटीर, मारुतीधाम आश्रम. तिलकवाडाचे महत्त्व. खुद्द तिलकवाड्याची भूमी देखील परमपवित्र आहे. गौतम ऋषींची ही तपस्याभूमी आहे. वैवस्वत मनुचा मुलगा राजा तिलक याची देखील हीच तपस्या भूमी राहिली आहे. राजा तिलक याने तपस्याद्वारे महादेवाला प्रसन्न करून घेतले. येथे वास्तव्य करण्याची प्रार्थना केली म्हणून येथे तिलकेश्वर महादेव हे मंदिर होय. म्हणून गावाचे नाव तिलकवाडा असे पडले. या तिलकेश्वर महादेवाचे म्हणजे आपल्या पित्याचे दर्शन घेण्यासाठी म्हणून नर्मदा मैया येथे उत्तर वाहिनी होऊन आली. हे मंदिर गावातच आहे. तसेच येथे सप्त मातृका मंदिर आहे. मंदिर छोटेसेच पण अतिशय जागृत आहे बरं का. मारुतीधाम बघूया. संत श्री रामदास स्वामी यांनी स्थापन केलेला ज्ञानमुद्रा धारण केलेला मारुती आहे. अशा ज्ञानमुद्राधारी मारुतीच्या फक्त मूर्ती पूर्ण भारतात 3च होय. या मारुती समोरच एक महात्म्याची संजीवनी समाधी आहे. वासुदेव कुटीर. मोक्ष प्रदान करणारा मारुती, मोक्ष प्रदान करणारी उत्तर वाहिनी नर्मदा मैया यांची अशी भूमी बघूनच परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी येथे एक चातुर्मास केला. त्याच ठिकाणी आता श्री वासुदेव कुटीर आश्रम आहे. गावातच श्री पांड्या यांच्या घरी श्री स्वामींनी वापरलेल्या काही वस्तू, चरणधूळ, हस्ताक्षर असलेले पत्र आहे. कायम वास्तव्य करावेसी ही तिलकवाड्याची भूमी होय. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, नर्मदे हर हर. अधिक माहितीसाठी जर संपर्क साधायचा असेल तर आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके भाऊ विजय अमृतकार यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा फोन नंबर 810800
7800. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. काय मग, उत्तर परिक्रमेला जायचे ना? चला जाऊया.